राज्यातील 17 लाख सरकारी कर्मचारी हे आता बेमुदत संपावर गेलेले आहेत। जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी सरकारी कर्मचाऱ्यांनी संप पुकारलेला आहे। मुंबईमध्ये जे रुग्णालयातील कर्मचारी देखील संपावर गेले आहेत। सर काय सांगाल की राज्यभरात संप चालू आहे, 17 लाख कर्मचारी संपावर आलेले आहेत। मुंबईतील जे रुग्णालयात तुम्ही संप करत आहात, नेमक्या कोणत्या मागण्या आहेत, काय सांगाल या सगळ्या संदर्भात? सरकारने आम्हाला या ठिकाणी मजबुरीने संप करणार भाग पाडलेला आहे। जुनी पेन्शन लागू करा, नोकर भरती करा, अशा प्रकारच्या अनेक वर्षापासून आम्ही या ठिकाणी सरकारच्या निदर्शनात आणून देतोय। 7 दिवसाचा संप जो केला, त्या 7 दिवसाच्या संपामध्ये सरकारने सांगितलं तुमच्या मागण्या आम्ही मान्य करतो, तुमचा विचार करतो, समित्या बसवल्या, त्या ठिकाणी सांगितलं की लवकरात लवकर जुनी पेन्शन लागेल आणि नोकर भरती होईल, अशा प्रकारचं त्या ठिकाणी सरकारकडून आश्वासनं दिलं, परंतु त्या कुठेतरी आश्वासनाची पूर्तता झाली नाहीये। सरकारची मानसिकताच नाही आहे। सरकार फक्त या ठिकाणी फसवण्याची भूमिका घेते। नेहमी मीटिंग घ्यायच्या, आश्वासनं द्यायची आणि तो वेळ काढूपणा जो सरकारचा आहे तो याच्यामध्ये आम्हाला दिसतोय, म्हणून आज आम्हाला ही भूमिका घ्यावी लागलेली आहे। जेव्हा 35 ते 40 वर्ष शासनाची सेवा केल्यानंतर वृद्धापकाळामध्ये आम्हाला जी पेन्शन मिळाली पाहिजे, जी पेन्शन ही शासनाने आम्हाला देणे शासनाची जबाबदारी आहे, कारण की या शासनाला आम्ही जवळजवळ आमच्या उमेदीचा काळ पूर्णपणे दिलेला असतो। त्याच्यामुळे ही पेन्शन, जुनी पेन्शन आम्हाला जशीच्या तशी मिळावी म्हणून आजच्या संपात आम्ही आहोत। हा संप पुकारल्यानंतर शासनाला बराच वेळ होता, काल सुद्धा मीटिंग झाली, कुठेतरी शासन ठोस निर्णय घेईल आणि हा संप टाळणं पूर्णपणे शासनाच्या हातात होतं, परंतु शासनाने हा संप टाळलेला नाहीये। हा संप शासनाने आमच्यावरती लादलेला आहे। आम्ही सनदशीर मार्गाने हा लढा आमचा लढतोय। आम्ही आमच्या जुन्या पेन्शनसह 18 मागण्या घेऊन आजच्या संपात उतरलेलो आहोत। आजचा आमच्या बेमुदत संपाचा पहिला दिवस आहे आणि जोपर्यंत शासन आम्हाला लिखित स्वरूपात काहीतरी आम्हाला ठोस निर्णय देत नाही तोपर्यंत हा आमचा समन्वय समितीचा संप चालूच राहील। व्हिडिओ जर्नलिस्ट सुरेश सह मी धनंजय दळवी, पुढारी न्यूज, मुंबई।